रेडियो मिर्ची पुणे एंड इंडियाज नंबर 1 रेडियो स्टेशन 98.3 मिर्ची पर मेरा नाम निधी है. बुरा ना मानो निधी कहते हैं. ये डिस्क्लेमर मी पहिलेच ह्यांना देणार आहे कारण माझं मराठी गणलेलं आहे. भूलचूक माफ. मेरा ONP हॉस्पिटल्स यानी कि ऑयस्टर एंड पर्ल ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स जो है उनके साथ रिश्ता बहुत अलग लेवल का है, क्योंकि जब जब रेडियो पे उनको कोई भी एड्स देने होते तो वो कहते हैं अरे वो आरजे निधि का वॉइस यूज कर लेना. थैंक यू सो मच फॉर दैट. Most welcome. Very happy to be here. You loved our studios. That's what I want to know too. Yes, it's wonderful. It's colorful, it's bright. Yes. Just like a conversation that we are going to have. It's a very young generation studio. I think you're young too. Oh, thank you. I love the necklace you're wearing. हे आमचं चालू राहणार आहे, पण let me quickly introduce you to her. She is Dr. Amita Fadnis, MD, 35 years of experience, pediatrics and neonatology. करेक्ट म्हटलंय नियोनेटोलॉजी. अगदी. नियोनेटोलॉजी जितना मुझे पता है, इट इज अबाउट बेबीज who are just born babies. That's correct. Correct? Or babies who are still in the mother's womb babies. It's about babies who are just born. So newborn period is the first month of life. Oh, yeah. It might be a quite exciting month of Yes. life जो किसी को याद भी नहीं रहता होगा. जी. But doctors को पता है, आप ये कर चुके हैं. Yeah. You must have handled small babies. Many. Like premature babies to, like a healthy baby. Yes. जब भी कुछ भी इट्स नॉट ईजी फॉर अ पेरेंट जब उन्हें पता चलता है कि उनके बेबी को निक्यू की जरूरत पड़ने वाली है, विच इज नियोनेटल ICU, करेक्ट? इट इज अ स्ट्रेसफुल मोमेंट, राइट? इज इट स्ट्रेसफुल फॉर यू गाइज एज वेल? No, it's not stressful for us because it's a part of our job, but for the parents ये बहुत ही स्ट्रेसफुल पीरियड रहता है, क्योंकि हर पालक की अपेक्षा रहती है की बाळ जन्माला आलं की ते सुदृढ आणि सुखरूपच असतं. तेव्हा जेव्हा प्रीमेच्युअर होतं बाळ किंवा जन्मानंतर बाळांना काही प्रॉब्लेम्स येतात तेव्हा त्यांची टेन्शनची मात्रा पुष्कळ वरती असते. तर इट इज फॉर अस टू रिअश्युअर देम अँड टू गिव्ह देम द कॉन्फिडन्स अँड द ट्रस्ट. तर काय काय वेगळ्या वेगळ्या काळजी तुम्ही घेता इन द नियोनेटल ICU? नवजात अर्भक कक्ष अर्थात नियोनेटल ICU हे स्पेशलाइज्ड युनिट आहे, ज्याच्यात निर्जंतुक वातावरण असतं, टेम्परेचर कंट्रोल्ड असतं, स्वच्छतेकडे पुष्कळच लक्ष दिलं जातं टू द लास्ट डिटेल. तर असं हे NICU जेव्हा तयार असतं त्याच्यात आमच्या बऱ्याच इक्विपमेंट्स असतात. व्हेंटिलेटर्स, इन्क्युबेटर्स, वॉर्मर्स, फोटोथेरपी मशीन, सिरिंज पंप्स, इन्फ्युजन पंप्स, मॉनिटर्स, बऱ्याच काही वेगळ्या गोष्टी हे तयारच असतं. त्याच्यात मी विशेष उल्लेख एक जिराफ म्हणून इन्क्युबेटर असतो त्याच्याबद्दल करीन, की त्याच्यात बाळाचं टेम्परेचर आणि सुरक्षता जेव्हा गर्भात असतं बाळ तशीच सुरक्षता त्या जिराफमध्ये असते. पण हे झालं आपलं इक्विपमेंट, पण इट इज ॲट द एंड ऑफ द डे द मॅन अँड द वुमन बिहाइंड द मशीन्स. त्यामुळे आपले डॉक्टर वेल ट्रेन्ड असतात, कंपॅशनेट आणि केअरिंग नर्सेस असतात. आणि मी ह्या कंपॅशनबद्दल विशेषतः उल्लेख करीन. आमच्या नर्सेस काही आमच्याकडे 20 वर्षापासून काम करतात आणि ते जेव्हा बाळ प्रीमेच्युअर असो किंवा नवजात अर्भक काही वेगळ्या प्रॉब्लेमचं आलं असो, ॲडमिट करताना सद्भावनेने आत घेतात आणि त्या बाळांची काळजी आपल्या स्वतःच्या बाळासारखी करतात. त्यांच्याशी गप्पा मारतात, त्यांना नावं देतात सोनू मोनू. IV लाईन लावताना सुद्धा गप्पा मारतात आणि NICU मध्ये लाईट म्युझिक असं चालू असतं. त्यामुळे हे सगळं आम्ही माहोल जो असतो तो निर्मळ आणि आनंदी ठेवायचा प्रयत्न करतो, म्हणजे नर्सेसची पण स्ट्रेस लेवल कमी होते आणि मला अशी अपेक्षा आहे बाळांचीही कमी होत असेल त्याच्यामुळे. होते, कारण आय थिंक बाळांचं ते असतं ते आईच्या हार्टबीटचं रिदम पकडतात, दे अंडरस्टँड म्युझिक अँड ऑल ऑफ दीज थिंग्स. बरोबर. मला निक्यू हे माहित होतं. प्लीज. नाही, मला असं म्हणायचंय प्रीमेच्युअर बाळांची जेव्हा आम्ही काळजी घेतो तेव्हा काही शब्द आपल्या लक्षात ठेवायला पाहिजेत. जेंटल हँडलिंग, म्हणजे जितकं अलगद त्यांना हँडल कराल तेवढं छान. मिनिमल हँडलिंग, फार हँडल करायचं नाही त्यांना, कारण त्यांच्यामध्ये पॅरामीटर्समध्ये फरक पडतात. तिसरं अटेन्शन टू डिटेल्स, म्हणजे मायक्रो डिटेलिंग. इतकंही मी म्हणेन की बाळांना एका बाळाला 1 नर्स लागते किंवा जास्तीत जास्ती 2 बाळांना आम्ही 1 नर्स ठेवतो. एवढं त्यांना 1-on-1 केअर आणि नर्सिंग लागतं. आणि चौथा जो शब्द मी असा म्हणेन KMC, कॅंगरू मदर केअर. तर ते जेव्हा तर जेव्हा बाळ स्टेबल होतं
तेव्हा आम्ही बाळाच्या आईला आत घेतो आणि त्यांचं स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश करतो. त्याच्यामुळे काय होतं, आईची ऊब आणि प्रेम बाळाकडे पोचून त्याच्या रिकव्हरीमध्ये नक्कीच, मला असं वाटतं, नक्कीच फायदा होतो. आणि रिसर्च ऑल्सो शोज दॅट. ऑफकोर्स आय एम शुअर होत असेल, कारण आणि एक दुसरं महत्वाची गोष्ट सांगायची की मागच्या 10 वर्षात NICU मध्ये इतकी ॲडव्हान्स्ड इक्विपमेंट आली आणि ट्रेनिंग छानच होत चाललंय. डॉक्टरांचं बेटर अँड बेटर ट्रेनिंग, नर्सेसचं बेटर अँड बेटर ट्रेनिंग चालू आहे. त्यामुळे 700, 800, 900 ग्रॅमच्या बाळांचे रिझल्ट्स आर गेटिंग बेटर अँड बेटर. आणि आमचं सर्वात लहान बाळ ONP मध्ये 495 ग्रॅमचं 2011चं बाळ. तर निओनेटॉलॉजी हॅज ॲडव्हान्स्ड बाय लीप्स अँड बाउंड्स ओव्हर द लास्ट 20 years. I think medical in terms of pre-COVID and post-COVID is completely different. I It's would go a- for neonatology before that. Really? Yeah. When I started practice to now, Yeah. zameen asman ka farak hai, because we have more trained people coming in. I'm Earlier I used to train them. Yeah, I'm so glad like when you said कि the nurses there also, क्योंकि mental health भी इस time पे बहुत important होता है. बिल्कुल. For the baby who is Yes. just being born, put pipes and all of these machines, to the mother who's like, माझं बाळ ठीक आहे का, माझ्या बाळाने खाल्लं का, माझ्या बाळाने सुसू पॉटी ऑल्सो बिकम्स अ व्हेरी Yes, बिग थिंग yes, yes. फॉर इट. आय एम श्योर पीपल पुणेकर ज्यांनी तुम्हाला राइट नाउ ऐकलेलं आहे, इन केस दे वॉन्ट देयर चाइल्ड, खुदा ना खास्ता कोई कभी ऐसी जी, सिचुएशन में जी, रहे, जी. पर अगर रहता है एंड देर इज a hospital like ONP, group of hospitals, who is there to take care of your child spiritually. Aura farming is great, medically equipped, Yes. everything is there. Yes. So I think it's a great thing that you've gotten this to Pune. Yes. Lovely meeting you. Thank you Great so much meeting. for coming to our Great studios. meeting you, and thank you for giving me the opportunity to talk to your huge audience, the huge audience of RJ Nidhi. Thank you very much. Thank you. Thank you.